मग परत टाळी द्यायची आपण असेच नाही का काय चालू. हे गाईज, मी तुमची लाडकी प्यानी शिशा या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. हा आपला व्लॉग 4th व्लॉग असणार आहे. तर बरेच टाईम झालं की नाही मला जास्त व्हिडिओज करता येत नाही आहेत, क्लिप्स जास्त घेता येत नाही आहे बिकॉज इथं नेटवर्क इश्यूज पण आहेत आणि लग्न घर पण होतं. तर ते लग्न चांगलंपणे संपन्न झालेलं आहे माझ्या मामाचं. तसं आज हा व्लॉग करायचा हा कारण आहे की आज आपल्या वाडीतला जो फेमस रुपयादादा आहे तो मावशीचा रोल करतो. तुम्ही ऐकलंच असेल, तो रत्नागिरीमध्ये खूपच म्हणजे खूप फेमस आहे. तर त्यांनी मला असंच विचारलं की आज आपलं गुहागरमध्ये नमन आहे तर तिथे गवळण पाहिजे. तर तो मला पहिला बोलला की तू येशील का. मी म्हटली, मला तो बोलला की तू चल, तू करशील चांगलं. पण मी म्हटली की नाही, मला असं वाटते की मी माझ्या बहिणीला चान्स द्यावा. ती चांगलं करे, ती माझ्यापेक्षा खूप चांगलं करे, मला असं वाटते. मग मी विचार केला की तिलाच करू देत. आता आपण बघूयात, तुम्हाला सगळं नमन दाखवे आणि माझी बहीण कशी करते, कसं डान्स करते ते सगळं तुम्हाला मी आज ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर काय, अजून खूप वेळ आहे आपल्याला जायला निघायला. तर सो आता आपण चाललोय पर्यावरण मीन्स पाण्याचे इथे हे सगळं विसर्जन करायचं आहे. हार वगैरे जे घातलेले होते मामाला सगळे आपल्याला विसर्जन करायचं आहे. आपला भाऊ पण आता घेऊन चाललाय, आता विसर्जन करायला चाललंय. आपली बहीण पण येते. होय, तर आपण आता चाललोय. आपली बहीण पण येते नदीवर. तिथे पाणी नाही आता, कसं गरमी आहे ना. आता थोडासा पाऊस पडलाय तर तिथं पाणी असेल पाहिजे ना रे. तर आता आपण बघूया, तुम्हाला दाखवूयात की कसं आहे आमचं. मौसम बघून तर असं वाटतंय पाऊस पडणार आहे. भूमी पण आली आहे, पण इशिका नाही आली. इशिका झोपले. तुम्हाला दाखवतो की कसं. होय, का आता आपण चाललो आहे सर्व विसर्जन करायला. आता मी तुला व्लॉग मध्ये घेणार आहे. आता तुझं चल आता तर गाईस काम करताना पण पोच देते. एकदम ढगाळ वातावरण झालंय. गरज आहे. त्यांच्या भाषेत मध्ये सांगू रांडीच्या टाकू नकोस. टाकलं नाही ते, मला वाटलं हातात तू घातलं बारीक सर आली पावसाची. इथून का उतरताय? इथून गेलेलो असतो. पाणी येतं ना पण थांब.
दीदी ई थांब मला पण मी पण पडेल थांब दीदी तू बसून ये ई मिली ए दा फटली माझी थांब मला बसू दे मरू दे पडली तर भूमी चल लवकर हात घे थांब थांब तू मोठी मारू दीदी अरे चप्पल हातात घेतली माझी मी पण बसते ओ माय गॉड हे थांबा या लोकांनी लगेच विसर्जन केलं पण आता कसं वाटतंय बघा गाईस मासे चल तिकडे चल हो पुढं आंबे बघ ना आंबे बघ आता आपण निघूया इथं काही पाणी नाही आहे कारण का उन्हाळ्यात आता पाऊस पडल्यावर खूप पाणी असतं इकडे सगळं भरून जात सगळं भारी चला गाई आता आपण घरी जाऊया हे रतांबे शोधतायत आणि हा रतांबे काढतोय ए बस बस कुठे जातो मला दाखव ते बघ रतांबे हो वाव खातात ना दीदी याला मला आला ना खाली हा मी गेली बी घ्यायची काय झालं हा आता आम्ही निघालो आता आपण निघालो आहे सर्व निघालो आहेत आता आपण ना म्हणजे बिंदास बिंदास मग परत टाळी द्यायची आपण असे नाही का काय चाललंय ही मावशी आणि ही पण असं हे असं चालायचं सगळं ठीक आहे त्याच्यानंतर म्हणजे आणि नंतर मग समजा आपण इकडे बोलतोय मला समजून नाही दोघांना मी ध्यान आणि आम्ही इकडे सगळे नाचते मी इंद्राच्या दरबारी
तेजोमय हे रूप गणेशा भाऊ दे मनाला श्री गणराया गौरी तनया सुखी देव जगताला 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 तुझ्या भक्तीत होऊन धुंद देवा तुझे गुण गाया देवा तुझे गुण गाया देवा तुझे गुण गाया तुझ्या भक्तीत होऊन धुंद देवा तुझे गुण गाया देवा तुझे गुण गाया देवा तुझे गुण गाया हे गगनी उंच भरारी देवा तुझी तरे छाया देवा तुझी तरे छाया देवा तुझी तरे छाया मोरया राधिके तू मला शोधिसी कुठे राधिके तू मला शोधिसी कुठे उभा भक्तांसाठी मी जिथे तिथे उभा भक्तांसाठी जिथे तिथे राधिके तुम्हाला शोधिसी कुठे राधिके तुम्हाला शोधिसी कुठे उभा भक्तांसाठी तिथे तिथे उभा भक्तांसाठी तिथे तिथे राधिके तुम्हाला
शोधिती कुठे जाणते तू मला शोधिती कुठे तू भगवंतांसाठी जिथे जिथे तू भगवंतांसाठी जिथे जिथे हाकल्या मावशीला राधा है तरणी काठी आले मी साथीला राधा है तरणी काठी आले मी साथीला
याला देणं फार दिवसानं याला देणं फार दिवसानं माझी हाकल्या मावशीला दादा हे करणी काठी आले पिसाजीला दादा हे करणी काठी आले पिसाजीला आवडलं तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आमचा कार्यक्रम बघायला पुन्हा पुन्हा या. नमनचं नाव सांग. लय भारी रवनाथ रिमिक्स मंडळ रत्नागिरी. ओके.